मेथीची भाजी म्हटली की सगळे जरा 2 घास जास्तच खातात, पण ज्यांना मेथी आवडत नाही त्यांनी सुद्धा ही रेसिपी एकदा बनवून बघा, नक्की आवडेल। आज आपण झणझणीत वाटण घालून केलेली मेथीची रस्सा भाजी बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे शेंगदाणे भाजून घेणार आहे। मेथी स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घ्यावी, जेणेकरून त्यावर असलेली माती निघून जाते। आता एका कढईमध्ये थोडे तेल टाकून ही भाजी आपण वाफवून घेणार आहोत। वाटणसाठी इथे मी लसणाच्या पाकळ्या, जिरे, हळद, मीठ, शेंगदाणे भाजलेले आणि हिरव्या मिरच्या घेणार आहे। या मिश्रणामध्ये थोडे पाणी घालून हे वाटण दळून घ्यावे। आपली मेथीची भाजी ही वाफवली गेली आहे, ती एका प्लेटमध्ये काढून घ्यावी। आपले वाटणही चांगले दळले गेलेले आहे। आता त्याच कढईमध्ये 2 पळी तेल टाकून घ्यावे आणि त्यामध्ये हे वाटण टाकणार आहोत आपण। हा मसाला तेलामध्ये चांगला शिजू द्यावा, जेणेकरून मसाला चांगला शिजतो आणि चवही चांगली येते। मंद आचेवरती हा मसाला शिजू द्यावा। हवे असल्यास तुम्ही चवीपुरतं मीठही टाकू शकता। बघा, मसाला अतिशय छान शिजतोय। यामध्ये थोडे पाणी टाकून घ्यायचे। आता यामध्ये मेथीची भाजी टाकायची आहे। भाजी चांगली मिक्स करून घ्यावी आणि याला चांगली एक उकळी येऊ द्यायची आहे। बघा, अतिशय छान भाजी तयार होते। आपली मेथीची झणझणीत वाटण घालून केलेली रस्सा भाजी तयार आहे। बाजरीच्या भाकरीसोबत ही भाजी अतिशय चविष्ट लागते आणि न खाणारेही आवडीने खातात। तसेच भाताबरोबरही भाजी अतिशय अप्रतिम लागते। भाजी अतिशय छान दिसते आणि चवही चांगली आहे। तुम्ही एकदा नक्की बनवून बघा। रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन वेगळ्या रेसिपी सोबत।